हॅलो फ्रेंड्स, मोशन ग्राफिक्सचा एक बेसिक प्रकार शिकण्यासाठी आपण आलो आहे कॅनवावर. व्हिडिओवर क्लिक करूया आणि सिलेक्ट करूया व्हिडिओ लँडस्केप. तर मोशन ग्राफिक्स म्हणजे ग्राफिक्सला एलिमेंट्सला दिलेलं मोशन. ठीक आहे, तर इथे आपण 5 स्लाइड्स घेतलेल्या आहेत ॲड करून आणि त्यामध्ये आपण पिझ्झाचे प्रकार दाखवणार आहोत. तर पहिला प्रकार आपला आहे मार्गरिटा पिझ्झा. तर त्यामध्ये लागणारे एलिमेंट्स मी ऑलरेडी सर्च करून ठेवले होते. तर एकदम बेसिक एलिमेंट्स आहेत जे जे आपल्याला पिझ्झामध्ये दिसतात. तर ते एलिमेंट्स आपण असे छान प्लेस करून घेऊ. जसं चिली फ्लेक्स आहेत, म्हणजे रेड चिली आहे, बेसिल लीव्ज आहेत आणि टेक्स्ट पण मी ऑलरेडी ChatGPTकडनं घेतलेला होता. तो मी सिम्पली ते डिस्क्रिप्शन आणि नाव आहे पिझ्झाचं ते सिलेक्ट करून घेतलं. मेन टेक्स्टचं कलर चेंज केलं आहे, फॉन्ट साईज थोडा मोठा केला मार्गरिटा पिझ्झा या नावाला. अलाइनमेंट आपण लेफ्ट साईड सिलेक्ट करून घेतलेली आहे आणि आपला हा पहिला पेज ऑलमोस्ट रेडी झालेला आहे, पहिली स्लाइड. ओके, आता नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण सेम तीच प्रोसेस करणार आहोत. आपला नेक्स्ट प्रकार आपण सिलेक्ट करून घेऊ आणि दुसरा प्रकार असणार आहे फार्म हाऊस पिझ्झा. तर त्या पिझ्झाच्या पिकला आपण छान मध्ये सिलेक्ट करून घेतलं, सेट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स आपण सर्च करून घेऊ. जसं अनियन स्लाइस, टोमॅटो स्लाइस. तर तुम्ही ग्राफिक्स किंवा फोटोज दोन्हीमधून सर्च करू शकता आणि जे आपल्याला आपल्या पिझ्झाला अट्रॅक्टिव्ह दाखवण्यासाठी छान वाटेल ते आपण सिलेक्ट करायचं आहे सिम्पली आणि जागोजागी त्यांना असं प्लेस करून घ्यायचं आहे. तर बेसिकली आपल्याला आपला पेज खूप छान दाखवायचा आहे. इथे काही ग्रीन लीव्ज मी घेणार आहे कारण हा फार्म हाऊस पिझ्झा आहे त्यामुळे तो फ्रेश दिसायला हवा. तसे आपण एलिमेंट सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. टेक्स्ट सिलेक्ट करून घेऊ आणि त्याला देखील व्यवस्थित अलाइन करून नावाला मोठं करूया, कलर चेंज करू, फॉन्ट चेंज करू. सगळ्या टेक्स्टचं मी फॉन्ट सेम ठेवणार आहे सगळ्या स्लाइड्समध्ये. पॉपिन्स हा फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे मी. आता आपण थर्ड स्लाइडवर जाऊया. थर्ड प्रकार आपला असणार आहे पनीर टिक्का. तर याला देखील आपण व्यवस्थित प्लेस करून घेऊ. मध्ये बॅकग्राऊंडचा कलर चेंज करून बघूया जो आपल्या पिझ्झाच्या कॉन्ट्रास्टमध्ये असेल. कुठलाही लाईट कलर आपण घेऊ शकतो. कॅप्सिकम स्लायसेस मी सर्च करत आहे. याला मी जागोजागी असं कॉर्नरला प्लेस करून घेणार. ग्रीन कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम, छान छान भाज्या आपल्याला सिलेक्ट करायच्या आहेत. पिझ्झामध्ये जे काही कलरफुल दाखवता येईल ते आपण सिलेक्ट करायचं. अनियन रिंग्स इथे मी घेतले आहेत. वेगवेगळे छोटे छोटे एलिमेंट्स आपण ॲड करू शकतो. त्यानंतर काही फ्रेश टोमॅटो स्लायसेस आपण सर्च करूया. आधीच्या स्लाइडमधनं देखील आपण कॉपी पेस्ट करू शकतो सेम एलिमेंट्स. तर हा पण ऑलमोस्ट एलिमेंट्स आपण रेडी केलेले आहेत. रेड रेड एका बाजूला नकोत. तर आता टेक्स्ट ॲड करूया आणि सेम प्रोसेस रिपीट करू. नेक्स्ट स्लाइड. आता यामध्ये आहे नेक्स्ट प्रकार पेपरोनी पिझ्झा. बॅकग्राऊंड चेंज करू. बॅकग्राऊंडचा कलर आणि एलिमेंट सर्च करूयात. या स्लाइडमध्ये मी ॲड करणार आहे चीज स्लाइस.
किंवा क्यूब्स आणि काही ऑलिव्स, काही चिली फ्लेक्स आणि शेवटी टेक्स्ट ॲड करूया. आता लास्ट स्लाइड राहिलेली आहे आपली आणि त्यात आपण पिझ्झा ॲड करणार आहोत आणि तो प्रकार आहे BBQ चिकन पिझ्झा. तर याला देखील आपण व्यवस्थित नीटनेटकं थोडं दाखवूया बाकीच्या स्लाइडसारखं. इथे मी कोरिअँडर लीव्ज ॲड केलेले आहेत छान फ्रेशनेस ॲड करण्यासाठी, चिली फ्लेक्स, ही लास्ट स्लाइड आहे आपल्या व्हिडिओची ॲनिमेशनची. आणि यामध्ये देखील टेक्स्टला आपण नीट प्लेस करून घेऊ, त्याला लेफ्ट साईडला अलाइन करून घेऊ आणि सगळ्या स्लाइड्सना एकदा लास्ट टाइम आपण छान ॲडजस्ट करून घेऊ. ओके, डन. आता मध्ये जो ट्रान्झिशन आहे त्यामध्ये आपण सिलेक्ट करणार आहोत फ्लो आणि ड्युरेशन वाढवणार आहोत. त्यानंतर प्ले करून बघूया. तर हा फ्लो ट्रान्झिशन काहीसा असा असणार आहे. तर याला आपल्याला प्रत्येक स्लाइडच्या मध्ये लावायचं आहे. तर परत आपण सिलेक्ट करूया फ्लो, ड्युरेशन वाढवायचं, डाऊनवर्डला सिलेक्ट करून सगळ्या लेयर्समध्ये त्याला कंटिन्यू करायचं. तर सगळ्या लेयर्सच्या मध्ये मी त्याला अप्लाय केल्यावर आपला फायनल रिझल्ट असणार आहे असा. तर तुम्हाला देखील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ही ट्रान्झिशन नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.